माणिकराव कोकाटे पत्रकारांशी बोलतायत, थेट जाऊयात। अच्छा, आता ठाकरे गटाच्या काही लोकांकडून आपल्यावरती कार्ड किंवा दाखवण्याचा प्रयत्न झाला। ठीक आहे, ते त्या ऍक्टिव्हिटी म्हणून करून राहिले सध्या। प्रत्येकाला ऍक्टिव्हिटी म्हणून काहीतरी दाखवायचं, लोकांना मीडियाला दाखवायचे, पेपरला नाव छापून आणायचे आणि त्यांना उगीच काही ना, आता आपल्या हातात काही राहिलं नाही। मग छोटं काय आहे, छोटं काहीतरी करून मोठं करण्याचा प्रयत्न करता येते, पण त्यांना करू द्या, काय फरक पडत नाही, त्याने काय फार विशेष फरक पडणार नाही। 4-2 लोक आहे फक्त, ते काही येतात जातात, त्यामुळे चालू असं तो काय विचार करायचं राजकारण आहे। तुम्ही जो खुलासा केला स्किप करण्याचा, तर ते म्हणतात 42 सेकंद इतका वेळ कधी स्किप करण्यासाठी लागतो का? मला लागतो, त्याला नसेल लागते, जास्त हुशार आहे माझ्यापेक्षा, ते अत्यंत हुशार आहेत। ते जास्त हुशार असल्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम कमी आहे, मी कमी हुशार असल्यामुळे मला प्रॉब्लेम थोडा जास्त आहे। आपण मोबाईलवर पत्ते खेळत नव्हतो तर जाहिरात स्किप करत होतो, असा दावा कृषी मंत्री कोकाटे यांनी केला होता। त्यांचा हा दावा रोहित पवार यांनी फेटाळून लावलाय। सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे कृषी मंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं असून याबाबतचा एक नवीन व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केलाय। सभागृहात आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू होती, तेव्हा कोकाटे पत्ते खेळतानाचा व्हिडिओ त्यांनी ट्विट केलाय। तसंच पत्त्याची कोणती जाहिरात स्किप करण्यासाठी 42 सेकंद लागतात, असा सवालही त्यांनी केलाय। दुधाळ गाईच्या लाभार्थ्यांना आपण लाभ दिला आणि 27 गायी जे प्रकरण मंजूर आहे आणि 66 ज्या दुधाळ गायी आहेत त्यांचा लाभ हा 90% दिला आहे। हे 70,000 रुपयाचा एका गायीच्या मागे असलेले 90% अगेन्स्ट म्हणजे पुढे विम्याच्या माध्यमातून, त्यामुळे 66 गायी दुधाळ गायीच्या लाभार्थ्यांना आपण लाभ दिला आणि 27 गायी जे प्रकरण मंजूर आहे आणि 66 ज्या दुधाळ गायी आहेत त्यांचा लाभ हा 90% संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, एकीकडे माणिकराव कोकाटे दावा करतायत की आपण मोबाईलवर पत्ते खेळत नव्हतो, जाहिरात स्किप करत होतो, मात्र आता पुन्हा एकदा रोहित पवारांनी हा नवा व्हिडिओ ट्विट केलेला आहे, ज्यामध्ये 42 सेकंदांचा हा व्हिडिओ आहे आणि दुधाळ गायींसंदर्भात विधानसभेत चर्चा सुरू असल्याचं ऐकू येतंय। काय अपडेट? माणिकराव कोकाटे यांनी काही वेळापूर्वी स्पष्टीकरण दिलेलं होतं, मात्र असं असताना माणिकराव कोकाटे यांच्या या सगळ्या स्पष्टीकरणावर रोहित पवार यांनी ट्विट केलेलं आहे आणि ट्विट करून त्यांनी पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे यांच्यावरती निशाणा साधलेला आहे। माणिकराव कोकाटे हे अशी कोणती जाहिरात स्किप करत होते जिला 42 सेकंदाहून अधिक वेळ लागतो, असा सवाल देखील रोहित पवार यांनी उपस्थित केलेला आहे। त्याचबरोबर या सभागृहामध्ये महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू होती आणि ही चर्चा ज्या राज्यातल्या आदिवासी भागामध्ये अजूनही सरकारच्या योजना पोहोचलेल्या नाहीये, त्या भागामध्ये दुधाळ गायींच्या संदर्भातला हा विषय होता आणि अशी महत्त्वपूर्ण चर्चा सुरू असताना माणिकराव कोकाटे मोबाईलमध्ये रमी गेमच खेळत होते, अशा प्रकारचा पुन्हा दावा रोहित पवार यांनी केलेला आहे आणि त्यामुळे आता रोहित पवार यांनी पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। बरं लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।